आयुष्यात सगळं काही असूनही मन आतून रिकामं का वाटतं? इतके प्रयत्न करूनही मनाला हवी तशी शांतता का मिळत नाही? असाच प्रश्न तुम्हालाही पडतो का? चला आज याचा शोध घेऊया. नदीप्रमाणेच आयुष्य बालपणी संथ, तारुण्यात वेगाने आणि वृद्धापकाळात शांत असते. सुखदुःखाच्या लाटा, संकटांचे खडक असूनही जीवन थांबत नाही, तर मार्ग शोधत पुढे जात राहते. परिस्थितीनुसार ते संथ किंवा वेगवान असू शकतात. अडथळे आणि वळणे नदीच्या प्रवासातही येतात. त्याचप्रमाणे जीवनात संकटे, दुःख, दुरावा आणि आनंदाचे क्षण येतात. एखाद्या नदीचा प्रवाह तेव्हाच खळखळता आणि शुद्ध राहतो जेव्हा तिचं पात्र खोल आणि स्वच्छ असतं. आता तुम्ही म्हणाल, हे तर आम्हाला सर्व माहिती आहे, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधणार? वेळ न घालवता आपल्या मूळ प्रश्नाकडे वळू. जर नदीच्या पात्रात भूतकाळाचा गाळ आणि कडू आठवणींचे दगड साचले, तर पावसाचं नवीन अमृततुल्य पाणी त्यात मावणारच नाही. ते पाणी काठाबाहेर जाईल आणि चिखल करेल. आपल्या मनाचंही तसंच आहे. आपण रोज नवीन आनंदाची, यशाची वाट पाहतो, पण आपल्या मनाचं पात्र आधीच तक्रारींनी, ईर्षेने आणि जुन्या जखमांनी भरलेलं आहे. जोपर्यंत आपण हा गाळ उपसून काढत नाही, तोपर्यंत जीवनाचा चैतन्यदायी प्रवाह आपल्यात स्थिरावणार कसा? यावर उपाय म्हणजे आपलं मन आकाशासारखं व्हायला हवं. आकाश कधीच भरलेलं नसतं, ते नेहमीच अनंत असतं. ढग येतात, काळे होतात, पाऊस पडतो आणि निघून जातो, पण आकाश मात्र तिथेच असतं, स्थिर, अथांग आणि निळं. आयुष्यातली चिंता, भीती आणि लोकांचे टोमणे हे त्या ढगांसारखे आहेत. त्यांना पकडून ठेवू नका, त्यांना फक्त साक्षी भावनेने वाहू द्या. जेव्हा तुम्ही विचारांना पकडणं सोडून देता, तेव्हा मागे उरतं ते फक्त तुमच्या अस्तित्वाचं अथांग आणि शांत आकाश. आयुष्याच्या प्रवासात आपण खूप काही साठवले. आता वेळ आली आहे थोडं रिकामं होण्याची. नदीसारखं पात्र स्वच्छ करा आणि आकाशासारखी दृष्टी विशाल ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःला रिकामं करता, तेव्हाच संपूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स तुम्हाला भरण्यासाठी सज्ज होतं. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या विचारांचे गुलाम नाही, तर तुम्ही त्या विचारांचे मालक आहात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मनाच्या कप्प्यात नक्की काय साठवून ठेवलंय? मनाच्या या प्रवासात आजचा हा मनस्पर्श तुम्हाला कसा वाटला ते कळवायला विसरू नका. कमेंट्समध्ये तुमचं उत्तर नक्की द्या.